नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली मोठी बातमी. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. राणा दाम्पत्यानं मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले. खारमधील राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर, नंदगिरी गेस्ट हाऊस बाहेर आणि मातोश्री बाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. राणा दाम्पत्याला मातोश्री बाहेर पाय ठेवू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. त्यातच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध सेना असा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. ही तीन दृश्य आपण पाहतोय. मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिलेला आहे, तर दुसरीकडे खार पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस राणा दाम्पत्याला देण्यात आलेली आहे आणि तिसरीकडे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. शिवसैनिक एकंदरीतच राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रणाली कापसे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रणाली, तू सध्या खार इथे आहेस आणि राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांना खरं तर पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. काय अधिक माहिती? आता कुठल्याही क्षणी हे दाम्पत्य खाली येऊन त्यांची जी काही भूमिका आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ती थोड्या वेळातच मांडतील. खरं तर आज त्यांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे खरं तर त्यांना मुंबई शहरामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी ते जबाबदार असतील असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता त्यांची भूमिका काय आहे ते स्पष्ट करतील. खरं तर आज सकाळीच ते मुंबईमध्ये दाखल झाले. आधी ते ट्रेननी येणार होते, परंतु प्रत्यक्षात मात्र येताना त्यांनी हवाई मार्गाचा वापर केला आणि त्यानंतर त्यांनी थेट त्यांचं खार इथलं निवासस्थान गाठलं आणि त्यामुळे कुठे ना कुठे शिवसैनिकांना चकवा देण्यात ते यशस्वी ठरले. सकाळी शिवसैनिक हे सीएसटी स्थानकावर गेले होते. त्यानंतर बऱ्याच प्रमाणात शिवसैनिक हे मातोश्रीच्या बाहेर जमले आणि त्यानंतर साधारण 9:30 वाजेच्या सुमारास खूप मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक हे खार इथल्या राणा दाम्पत्यांच्या घराच्या मुख्य रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमले होते. परंतु पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार आतापर्यंत घडलेला नाही. त्यानंतर साधारण 12:30च्या सुमारास खार पोलीस ठाण्याने त्यांना या दाम्पत्याला 149 ची नोटीस बजावली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना असं सांगितलं होतं की आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही प्रसारमाध्यमांपुढे ठेवू आणि त्यानुसार आता थोड्या वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. सगळी तयारी झालेली आहे. नेमकं काय ते बोलणार याची उत्सुकता आता ताणली जाती आहे. निश्चितच प्रणाली, मात्र जर राणा दाम्पत्य त्यांच्या भूमिकेवर जे ठाम होते त्यांनी त्यांची भूमिका पाठी घेतली तर आता शिवसेनेची भूमिका नेमकी काय असेल यापुढे? आपण जर बघितलं तर राणा दाम्पत्य हे मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा वाचन करण्यावर ठाम होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई सुद्धा गाठली. पण ज्या प्रमाणात संपूर्ण मातोश्री परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आणि शिवसैनिकांचा जमाव झालेला होता आणि हा जमाव इतका उग्र होता की पोलिसांना 149 ची नोटीस बजावण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आणि त्यामुळे या नोटिशीच्या अंतर्गत अशी याचा अर्थ असा होतो की जर मुंबईमध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्यासाठी या मुद्द्यावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्यासाठी हे दोघेही पती पत्नी जबाबदार असतील आणि म्हणून आता नेमके हे दोघे जण काय भूमिका घेतात, त्यांनी जो काही कार्यक्रम आखण्याचं ठरवलेला आहे तो कार्यक्रम त्यानुसार ते प्रयत्न करतील की ते कार्यक्रम पुढे ढकलतील हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच त्यांची काय भूमिका आहे ते थोड्या वेळात स्पष्ट करतील. निश्चितच प्रणाली, आता राणा दाम्पत्याची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही अशाच सोबत जोडल्या राहा. आपण पाहतोय खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावलेली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ते स्वतः सांगतील मॅडम तुम्हाला. बरं, ही नोटीस कधी बजावण्यात आलेली? आताच थोडा वेळापूर्वी. बरं, जी माहिती मिळते त्यानुसार ते घरी आहे असं कळतंय. ही नोटीस त्यांना मुंबईपुरती देण्यात आलेली आहे की नेमकी कशापुरती? येस, मुंबईपुरती. मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होऊ द्यायचं नाही याच्यासाठी दोन्ही खासदार मॅडम आणि आमदार साहेबांना दिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणा दाम्पत्य स्टंटबाजी करत असून त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिलाय.
हा महाराष्ट्र काय मेलेला नाही आहे आणि शिवसेना ही सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना आहे, उद्धव साहेबांची शिवसेना आहे. अशा भडकून ज्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये वाचावी. इथे येऊन जर तमाशा करायचा प्रयत्न केला तर तुमचं नाटक करायला आम्ही तयार आहोत. फक्त दोघे जण सकाळच्या विमानाने आलेले आहेत. आम्हाला सुद्धा पूर्ण माहिती आहे त्यांची. पोलिसांनी सुद्धा अगदी गनिमी कावा वगैरे काय नाही, पोलिसांना पूर्णपणे माहिती आहे आणि पोलिसांनी सुद्धा जे कारवाई करायची केलेली आहे. परंतु शिवसैनिक मात्र अशा या बदमाश आणि महाराष्ट्रद्रोही जे लोक काम करतात त्यांना मात्र धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. तर कुणाला स्टंट करायचे असतील तर करू द्या. मुंबईत सिनेमातील बंटी बबली आलेले आहेत असं संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. राणा दाम्पत्य भाजपच्या नोटंकीतील पात्र आहेत अशी टीका संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केलेली आहे. तर पोलीस शिवसैनिक राणांना उत्तर देण्यास सक्षम आहेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. सिनेमातील बंटी बबली मुंबईमध्ये आलेले आहेत. राणा दाम्पत्य भाजपच्या नोटंकीतील पात्र आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे. तर हनुमान चालीसा पठण, रामनवमी साजरी करणं हा श्रद्धेचा विषय आहे, नौटंकी किंवा स्टंटचा विषय नाही. तरीही कोणाला स्टंट करायचे असतील तर करू द्यात. मुंबई पोलीस आणि शिवसैनिक त्यांना उत्तर देण्यास सक्षम आहेत असं देखील राऊत यांनी म्हटलं. देखिए, बंटी एंड बबली अगर पहुंचे हैं तो हमें कोई एतराज नहीं है. ये जो स्टंटबाजी है, फिल्म के लोग हैं, ये फिल्मी लोग हैं. ये स्टंटबाजी या मार्केटिंग करना उनका काम है सबका. और बीजेपी को अब ऐसे लोगों की जरूरत पड़ती है अपने मार्केटिंग के लिए. हिंदुत्व की मार्केटिंग करने की जरूरत नहीं है. हमको मालूम है हिंदुत्व क्या है. राम जन्म उत्सव हो या हनुमान चालीसा हो, ये कोई स्टंट की बात नहीं है, ये श्रद्धा की बात है, ये भावना की बात है. लेकिन ये लोग करना चाहते हैं तो करने दीजिए. मुंबई एक ऐसा माहौल मुंबई में हमेशा बनता है ऐसे उत्सव में. अब पता चलेगा मुंबई क्या है. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेने नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. कुठूनही शिवसैनिकांची माती भडकलीच पाहिजे. शिवसैनिक माती भडकली की मग आम्हाला त्यांना जे इप्सित हवंय, या मुंबईमध्ये माती भडकून जे दंगल घडवायची किंवा दंगल घडू शकते असं सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे दाम्पत्य आलेले आहे. मुळात हे दाम्पत्य अपक्ष आहे. खासदार अपक्ष दुसऱ्यांच्या जीवावर निवडून येतात, आमदार अपक्ष दुसऱ्यांच्या जीवावर निवडून येतात, पैशाच्या जोरावर माच करतात आणि आता तर काय व्हाईस सिक्युरिटी मिळालीच आहे, त्यामुळे देशामध्ये भ्रमंती करायचीच आहे. आता त्या देशामध्ये करायची आहे की जिथे बीजेपीचं सरकार नाही तिथे तिथे ह्यांची भ्रमंती होणार आहे. कोऱ्या कागदात लिहून ठेवा. आणि हे दाम्पत्य असंच बरळत राहणार आणि बरळून बरळून महाराष्ट्र आणि मुंबई अस्थिर करतात. तर राणा दाम्पत्यानं जितक्या आरत्या हव्यात तितक्या कराव्यात, नंतर शिवसेना त्यांना महाप्रसाद देणार असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिलाय. मुद्दामून केलं जातंय हे आता सगळ्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला कळून चुकलेलं आहे. आणि हा कुठेतरी महागाईपासून नॅरेटिव्ह बदलण्याचा जो केविळवाणा प्रयत्न आहे, हा कुठेही भाजपचा आणि त्यांचे जे कोण ही प्यादी आहेत तो अजिबात यशस्वी राहणार नाही. जनतेचा आजचा समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा इंधन दरवाढ आणि महागाई आहे आणि त्यामुळे कुठेतरी इंधन दरवाढीपासून महागाईपासून लक्ष विचलित करायचं आणि असे वेगवेगळे मुद्दे काढायचे हा त्यांचा केविळवाणा प्रयत्न आहे. तरी देखील आजचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्यांनी कोणी मातोश्रीला आव्हान दिलेलं आहे, आमचं त्यांना प्रति आव्हान आहे, एकदा तरी दिलेल्या तुम्ही शब्दाला पाळा, मातोश्री समोर या आणि आमचा प्रसाद घेऊन जा. तर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी राज्यातील मविया सरकारला बदनाम करण्यासाठीच अशा प्रकारची आंदोलनं केली जात असल्याचा आरोप केलाय. महाविकास आघाडीचं सरकार मग कशा तऱ्हेनं अस्थिर करायचं, काहीतरी इथं काहीतरी पेटवा, काहीतरी दंगल होते आहे का, धर्माधर्मामध्ये तेढ लावा, वेगवेगळ्या पद्धतीनं हे करा. आता हे हनुमान चालीसा वगैरे हे जे म्हणतायत बोलतायत त्यांना स्वतःला येतंय का? पहिलं पाठांतर तर घरी बसून करा.
त्याचा अर्थ काय, त्याच्यामधनं कशा रीतीने आम्ही तुम्हाला देतो, हनुमान चालीसा आम्ही तुम्हाला देतो. हिंदू धर्मातले जे काही ग्रंथ आहेत, हिंदू धर्मातली जी काही संहिता आहे, ही संहिता आम्ही देतो, पाठांतर करा. आज या प्रकारचं हे करणं, या मातोश्री हे आमच्या दैवताचं ठिकाण आहे. इथं येणं मुश्किल काय, त्यांच्या स्वप्नात सुद्धा त्यांनी ते बघू नये. दरम्यान राणांच्या या आंदोलनाशी भाजपचा काही संबंध नाही असं विरोधी पक्षनेते दरेकर यांनी स्पष्ट केलंय. नवनीत राणांनी केलेलं आहे ती काय भाजपची भूमिका नाही आहे, परंतु नवनीत राणांनी त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या विषयात लक्ष घालावं, समर्थन द्यावं, हनुमान चालीसा वाचावी आणि आपला पुन्हा हिंदुत्वाचा विषय रामभक्तीचा घ्यावा, अशा प्रकारची भावना आहे. ते काय भाजपचं अभियान नाही, परंतु नवनीत राणांनी तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, खरं आहे. तर आपण पाहतोय राज्यात हनुमान चालिसावरून तापलेलं राजकारण खरं तर सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता आणि त्यामध्ये आता अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील उडी घेतली. आज ते मुंबईमध्ये येऊन धडकले. मातोश्री बाहेर त्याच पार्श्वभूमीवर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. राणा विरुद्ध शिवसेना संघर्ष आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान राणा दाम्पत्याला पोलिसांकडून 149ची प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यात नेमकी ती काय भूमिका मांडतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अमरावतीच्या घराबाहेर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा जो आहे तो शिवसेनेला दिला होता. खरं तर नवनीत राणा आणि रवी राणा हे आज संध्याकाळच्या विदर्भ एक्सप्रेस जाणार होते, मात्र ते पोलिसांना आणि शिवसैनिकांना गुंगारा देत आज सकाळी पहाटे 2:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणाहून गेलेले आहेत. ते रवी राणा यांच्या निवासस्थानी. रवी राणा हे सकाळी 2:30च्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे त्यांचे स्वतःचं वाहन न घेता खाजगी वाहन बोलवलं. खाजगी वाहनानं ते नागपूर एअरपोर्टला गेले आणि नागपूर एअरपोर्टहून सकाळी इंडिगो फ्लाईटने हे राणा दाम्पत्याचे ते मुंबईच्या दिशेने गेलेले आहे. मुंबईत ते पोहोचले असल्याची सुद्धा माहिती आहे. राणा यांनी खासदार राणा यांना वायप्लसची सुरक्षा आहे, मात्र खासदार राणा यांनी वायप्लस सुरक्षा असणारे 2 जे जवान आहेत ते नागपूरपर्यंत सोबत नेले आणि एअरपोर्टवरून त्यांनी ते जवान जे आहेत ते परत पाठवलेले आहे. आपण पाहू शकतो की राणा यांच्या घरासमोर CISFचा बंदूकधारी जो जवान आहे तो अजूनही तैनात आहे. राणा यांना खासदार राणा यांना वायप्लसची सुरक्षा आहे, मात्र राणा यांनी ही जी माहिती आहे ही माहिती अतिशय गुप्तपणे ठेवलेली आहे आणि दोघंही खासदार राणा आणि आमदार रवी राणा हे दोघंही पोलिसांना आणि इथल्या शिवसैनिकांना गुंगारा देऊन ते मुंबईत पोहोचलेले आहे. अमरावतीमध्ये त्यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ते गर्दी हळूहळू व्हायला लागलेली आहे आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी खरं तर आज जातो म्हणून सांगितलं होतं, मात्र काही कार्यकर्ते हे कालच निघाले, आज सकाळी त्या ठिकाणी पोहोचले. काही कार्यकर्ते आज दुपारी विमानाने पोहोचणार आहेत आणि काही कार्यकर्ते खाजगी वाहनाने ती मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि काही कार्यकर्ते हे आज सायंकाळी विदर्भ एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. एकूणच रवी राणा यांनी जो उद्या सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा जो दिलेला आहे, त्यामुळे आता एकूणच शिवसैनिक जे आहे शिवसैनिक आक्रमक झालेले आहे. अमरावतीचे शिवसैनिक आक्रमक होते, मात्र आता मुंबईत पोहोचल्यानंतर राणा दाम्पत्य, राणा यांचे कार्यकर्ते आणि मुंबईतील शिवसैनिकांमध्ये नेमकं आता काय घडतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर आपण पाहतोय तर राणा दाम्पत्याच्या अमरावतीमधल्या निवासस्थानाबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त आहे. कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत. एकंदरीतच शिवसेना आणि राणा संघर्ष तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला पोलिसांकडून 149ची प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य नेमकी त्यांची भूमिका काय असेल हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे, त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतोय मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडलाय. मातोश्रीवर राणा दाम्पत्याला पाय देखील ठेवू देणार नाही असं शिवसैनिकांनी भूमिका घेतलेली आहे आणि एकंदरीतच ही सगळी परिस्थिती पाहता
तिथे 149ची नोटीस बजावण्यात आलेली आहे राणा दाम्पत्याला आणि आता सध्या आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भुदाणे मातोश्री बाहेरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, एकंदरीतच मातोश्री बाहेर देखील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात ठिय्या दिलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यांची भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आता काय सध्या परिस्थिती आहे? खरं तर आपण बघतोय काल जेव्हापासून नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईत येणार हे स्पष्ट झालेलं होतं, तेव्हापासूनच शिवसैनिक ठिकठिकाणी जमायला सुरुवात झालेली होती. वेगवेगळ्या गटाने आणि एकत्रितपणे शिवसैनिक हे मातोश्री बाहेर जमलेले आहेत. सकाळपासून जर आपण बघाल तर वरुण सरदेसाई असेल, महापौर किशोरी पेडणेकर असतील, सोबतच अनिल परब अशा अनेक शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी इथे उपस्थिती लावलेली आहे. सोबतच महिला आघाडी सुद्धा आहे आणि महिला रणरागिण्या ज्या आहे शिवसेनेच्या त्या सध्या आपल्यासोबत आहेत. खरं तर राणा दाम्पत्य यांना सेक्शन 149ची जी नोटीस आहे ती पोलिसांनी बजावलेली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही नोटीस बजावलेली आहे. आज संपूर्ण दिवस आपण बघाल तर शिवसैनिक अतिशय आक्रमक आहेत. खारमध्ये पोहोचले आहेत, गेस्ट हाऊसच्या इथे पोहोचलेले होते, आता मातोश्रीच्या बाहेर आहात. एकूणच राणा यांनी जे काही आव्हान दिलेलं होतं ते तुम्ही स्वीकारलं आहे का? राणांचं आव्हान काय, राणा काय आहेत शिवसेनेसमोर आणि त्यामुळे त्यांनी तर राणा दाम्पत्य नुकतेच त्यांच्या घराबाहेर आलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद त्यांची सुरू होईल, त्यांची भूमिका ते मांडतील. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी आता काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटलेला आहे आणि आता त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्यानंतर आता ते त्यांची भूमिका मांडतायत. काय आपली भूमिका आहे सकाळपासून जे काही सुरू आहे त्याच्यावर? आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर मी विनंती केली होती राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना की जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते आमच्या हृदयात आहे आणि मातोश्रीची वारी आम्हाला करण्याची वेळ येऊ नका. हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर ज्या पद्धतीनं संकट चालू आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भामध्ये येत नाही, विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जात नाही, शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची मदत करत नाही, मंत्रालयात 2-2 वर्ष जात नाही आणि कुठेतरी ज्या पद्धतीनं संपूर्ण विकास थांबलेला आहे, शेतकऱ्याची परिस्थिती कठीण आहे, बेरोजगारी वाढत चालली, औद्योगिक विकास थांबलेला आहे. या उद्देशानं ह्या संकटातून मुक्त होण्यासाठी मातोश्रीवर हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचन केलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही विनंती केली. पण त्या विनंतीवर त्या हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर काही जे शिवसैनिक आहे की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहीत नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर, त्या ठिकाणी आमचा विरोध केला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्याच दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. म्हणून त्या ठिकाणी जे विघ्न आलेले आहे, जे खऱ्या अर्थानं 7:30 या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपण्यासाठी हनुमान चालीसांनी वाचली पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता तिथे जाणार आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149च्या कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, इथे कायदा सुव्यवस्था बिघडेल, इथे काही जे शिवसैनिक आहे किंवा ज्या लोकांना काही जबाबदारी दिली आहे उद्धव साहेबांनी की हनुमान चालीसाचा आणि आमदार रवी राणाचा नवनीत राणाचा विरोध करा, ते काहीतरी गोंधळ करतील. पण मला असं वाटते की या ठिकाणी आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाही आहे. मुंबईला कुठला त्रास होऊ दे, मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ दे हा आमचा उद्देश नाही आहे. आमचा एक मात्र उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये जे संकट चालू आहे या संकटाच्या मुक्तीसाठी हनुमान चालीसा श्रद्धेने आम्ही या ठिकाणी मातोश्रीची वारी करायला हवी आणि मातोश्रीची वारी करण्यासाठी जर हनुमान चालीसाचं नाव घेताना किंवा बजरंगबलींचं नाव घेताना आणि श्रीरामचं नाव घेताना जर आमचा विरोध असेल तर त्या विरोधाचा सामना करायची आमची तयारी आहे. कारण की ज्या हिंदुत्वाच्या भरोशावर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले
ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन या ठिकाणी ते वारंवार मतं मागतात, त्याच हिंदुत्वाचा विरोध करून कुठेतरी त्यांना सत्तेचा जो लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे, तो विसर जागृत करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहे. ते आम्ही ठाम आहे. उद्या 9 वाजता आम्ही या ठिकाणाहून मातोश्रीकडे जाईल आणि त्या ठिकाणी शांतपूर्वक कायदा सुव्यवस्थेचं पूर्ण पालन करून, पोलिसांच्या जे निर्देश आहेत त्याचं पालन करून, पोलिसांना पूर्ण सहकार्य करून आणि मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू. आणि मला असं वाटते बाळासाहेब जर आज असते तर हनुमान चालीसा 1 वेळा नाही 100 वेळा वाचायची आम्हाला परमिशन दिली असती आणि आमचं स्वागत सुद्धा केलं असतं आणि अभिनंदन सुद्धा केलं असतं. पण ज्या पद्धतीने 149 अंतर्गत तुम्हाला नोटीस बजावलेली आहे, तरीही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात. तुम्हाला ताब्यात मी आपल्याला सांगतो की मी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं होतं दिवाळीच्या पहिले. तेव्हा मी वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती केली, भेटायचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी पूर्ण शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ दिली. आणि दिवाळीच्या 3 दिवसाआधी जेव्हा मी मातोश्रीवर त्यांना भेटायला चाललो होतो, तेव्हा मला 200 ते 300 पोलिसांनी अरेस्ट करून 9 दिवस जेलामध्ये ठेवलं. अनेक शेतकऱ्यांना जेलामध्ये ठेवलं. दुसऱ्यांदा जेव्हा मी विदर्भाच्या मागणीसाठी, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेलो, तेव्हा सुद्धा मला जेलमध्ये टाकलं, घरी डिटेन करण्यात आलं. आणि मला आज सुद्धा अमरावतीला डिटेन करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश होते की मला अमरावतीहून निघू देऊ नये, त्या ठिकाणी डिटेन करावं. मला माहीत आहे सरकार तुमची आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्ही दबाव टाकाल, आम्हाला डिटेन कराल, आम्हाला अंदर टाकाल, पण मला असं वाटते जय श्रीराम आणि बजरंगबलीचं नाव घेताना आम्हाला कोणी थांबू शकत नाही. आम्ही हनुमान चालीसा इथं वाचू आणि जे पोलिसाचं जे काम आहे, पोलिसांना जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं मी प्रामाणिकपणे आम्ही करणार आहे. आणि पोलिसांनाही विनंती आहे की आमच्याकडून कुठलाही या ठिकाणी गोंधळ होणार नाही, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही. आणि आमचे जे कार्यकर्ते हजारोच्या संख्येमध्ये जे श्रीराम भगवंताचं आणि हनुमान चालीसाचं वाचन करण्यासाठी शांततेनं मातोश्रीवर येणार होते, त्यांनासुद्धा माझा संदेश आहे, कोणीही मुंबईमध्ये येऊ नका. आपल्याला मुंबईच्या जनतेला वेठीस धरायचं नाही आहे. कुठेही जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे, जे शिवसेनेचं नाव घेऊन माझा विरोध करत आहे, जर खरे बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासोबत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचतील. आणि हे सुद्धा आज मी आपल्याकडून आवाहन करतो की जेवढे जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून हनुमान चालीसा आणि रामभक्त आणि हनुमान भक्त जे येत आहे त्यांना सगळ्यांना तिथेच थांबा. आपल्याला मुंबईची कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे. तिथे पोलिसांना आणि जनतेला सहकार्य करायचं आहे, हे मी आपल्या सगळ्या विनंती करतो. आणि मातोश्रीवर उद्या 9 वाजता मी जाणार आहे. शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे, सकाळी सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. सकाळपासून ते नारेबाजी करतायत, एअरपोर्टच्या तिथे सुद्धा ते नारेबाजी करतात. त्यामुळे हा संघर्ष अटळ आहे. तुम्ही म्हणताय आम्ही मला माझं हेच सांगणं आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे जे सैनिक असते तर हनुमान चालीसा त्यांनी वाचू दिला असता, स्वतःही आमच्यासोबत वाचला असता. हनुमान जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी खुल्या मनानं सगळे मिळून आम्ही हनुमान चालीसा वाचला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी, बेरोजगारांसाठी. पण हे जे आहे बाळासाहेबांच्या विचाराचा यांना विसर पडलेला आहे. कुठंतरी महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन हे आमचा विरोध करत आहे. आणि हे या महाराष्ट्रामध्ये सगळं हिंदू जो आहे ते खऱ्या अर्थाने सगळं पाहत आहे की अशा प्रकारचं कृत्य जर बाळासाहेब असते तर कधी झालं नसतं. बाळासाहेबांनी हनुमान चालीसाचं समर्थन केलं असतं, स्वागत केलं असतं. शिवसैनिक आक्रमक आहे, ताब्यात घेणार आहेत. शिवसैनिक आक्रमक आहे, ते म्हणतात की हनुमान चालीसेचं पठण करायला राणा दाम्पत्य जर मातोश्रीवर आलं, हनुमान चालीसा पठण होईल, त्यासोबत प्रसादी दिला जाईल. असं आहे, ज्यांना हेच माहीत नाही की मी मुंबईत आलेलो आहे त्यांनी मला अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याच्या आधी 4 वेळा थांबवलं मला अमरावती. आणि आज मी बजरंगबलीचं नाव घेऊन मुंबईला आलेलो आहे. मुंबईला पाय ठेवून दाखवा त्यांनी म्हटलं होतं, मी पाय नाही, पूर्ण जिवंत इथं उभा आहे. तर मला असं वाटते या ठिकाणी अशा धमक्या हनुमान चालीसा वाचण्यासाठी जर मिळत असाल तर 1 वेळा नाही 100 धमक्या आम्ही पुढे जायला तयार आहे, पण हनुमान चालीसा वाचणार. दुसरा एक शिवसेना नेत्यांचा आरोप आहे की राणा दाम्पत्य ही भाजपची भाषा आणि भाजपची भूमिका मांडत आहे. शिवसेनेनी जे सरकारमध्ये बसली आहे ती भाजपच्या भरोशावरच आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितलेले आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले. सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले आणि आज त्यांनी मला असं वाटते भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करू नये. आम्ही इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट आमदार आहे, अपक्ष खासदार आहे आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा मातोश्री थांबू शकणार नाही, उद्धवसाहेब थांबू शकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू आणि हे
बाळासाहेबांना हृदयामध्ये घेऊन आम्ही चालतो आणि मातोश्रीची वारी आम्ही उद्या करणार. असं आहे, हनुमान चालिसा न वाचल्यामुळंच त्यांची ही परिस्थिती आहे की त्यांना रस्त्यावर बसावं लागते, मातोश्रीच्या गेटवर बसावं लागते. जर हनुमान जयंतीच्या दिवशीच त्यांनी जर हनुमान जयंती वाचली असती तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदूंचा अपमान झाला नसता, हनुमान चालिसेचा अवमान झाला नसता. पण आज ही परिस्थिती आहे, त्यांना पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे आणि महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करू शकतात ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात, मात्र तुम्ही असं आव्हान करणं योग्य आहे? मला हे सांगणं आहे की महाराष्ट्रावर एवढ्या 15-20 वर्षामध्ये मी राजकारणामध्ये आहे, पण एवढे संकट जेव्हा उद्धव ठाकरे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रामध्ये हाहाकार मचलेला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे, बेरोजगारी वाढली आहे, औद्योगिक पूर्ण विकास थांबलेला आहे, डेव्हलपमेंट थांबलेला आहे. त्यामुळं त्यांचं विघ्न संपवण्यासाठी त्यांना हनुमान चालिसा वाचणं गरजेचं आहे. मॅडम नवनीतजी, तुम्ही बोला ना, तुमची काय भूमिका आहे? ज्या पद्धतीचा विरोध सकाळपासून बघितलेला आहे तुमच्या हनुमान चालिसा पठणाला, तुमची काय भूमिका आहे? पहिले ते सगळ्यांना जय श्रीराम संकट मोचनला आठवण करण्यासाठी आणि त्यांचं नाव स्मरण करण्यासाठी जे विरोध आपण पाहत आहे आणि बरेचसे लोकांनी बरेचशी गोष्टी म्हटले आणि मोठे मोठे जे नेते आज रोडवर बसलेले आहेत, जर त्यांनी हनुमान चालिसा वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंना आग्रह केला असता तर मला वाटते काही ना काही भलं माझ्या महाराष्ट्राचं झालं असतं. आणि ज्या दिवशी हनुमान चालिसाचं पाठन करण्यासाठी आम्ही सांगितलं, पहिले तर माझा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आहे की प्रथम नागरिक आपण एक महाराष्ट्राचे आहे, ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्या दिवशी आपण नाही मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी, नाही तिथे माथा टेकला, नाही संकट जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, खूप सारे संकट आहे. सगळ्यांना माहित आहे की वीज बिलाचं एवढं मोठं संकट या वीज डिपार्टमेंटचं आहे, ते डिपार्टमेंटसाठी काही बोलत नाही. बेरोजगारी एवढी वाढलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल काही बोलत नाही. शेतकरी शेतमजदुरांचा एवढा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय, त्याच्याबद्दल कधी भाष्य करत नाही. आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये 2 वर्षानंतर मी जे आमचे मंत्री आहे संध्याकाळी जर पाहिलं त्यांच्या ऑफिसमध्ये तर मला वाटतं जमिनीपासून ते इथपर्यंत फायला असतात. जर एक साधे मंत्रीला, कॅबिनेट आणि राज्यमंत्रीला एवढे फायला जर असल्या साईन करण्यासाठी तर मुख्यमंत्रीला किती काम असले पाहिजे. आणि ते 2 वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जातात तर विचार करा माझी महाराष्ट्र कोणत्या दिशांनी चालली आणि कोणत्या दिशांनी हा उद्धव ठाकरे साहेब तिथे नेत आहे. जेही लोक आम्हाला आव्हान करत आहे, आम्ही नाव स्मरण करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकून लहान ते मोठे आतापर्यंत आम्ही झालेलो आहे. आणि राजकारणामध्ये कसे आपले विचारधारा आपण जिवंत ठेवली पाहिजे, त्यांनी कधीही पदासाठी त्यांनी आपली विचारधारा मरू दिली नाही. त्यांनी विचारधारा समाजासाठी त्यांनी लढाई केली आणि त्यांनी विचारधारा अनुसार शिवसेना निर्माण केली आणि आज त्यांची बाळासाहेबांची 3री पिढी मंत्री म्हणून जगत आहे आणि त्यांच्या राजकीय पोळ्या सुद्धा शिकत आहे. तर मला असं वाटतं कुठे ना कुठे जे आम्ही म्हटलंय की आम्ही हनुमान चालिसा हे मातोश्रीचे बाहेर आम्ही करणार आहे. बरेचसे लोकांनी मला आव्हान दिलं की मी त्यांना सांगितलं, त्यांना कदाचित माहीत नव्हतं की मुंबईची मुलगी आहे म्हणून. माझा जन्म इथे झालेला आहे, मी मोठी इथे झाली लहानपणापासून आणि विदर्भाची सून आहे. दोन्ही ताकद माझी पाठीशी आणि हनुमान चालिसाची संकट मोचनची ताकद आपल्या पाठीशी राहिली तर मला नाही वाटत शिवसैनिक माझा काही बिघडू शकतात. आणि आज जे भाषा त्यांनी केली आणि याच्या अगोदरी जे भाषा त्यांनी वापरली की तुम्ही मुंबईत पाय टाकून दाखवा, तुम्ही ज्या पायावर आले त्या पायावर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, हे भाषा मला वाटते लोकप्रतिनिधी आणि एक मुख्यमंत्रीचे जर शिवसैनिक आणि मुख्यमंत्रीचे पार्टीचे जर लोक अशी विधानं करत असन तर मला वाटते सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हा शिवसैनिक करत आहे आणि उद्धव ठाकरे त्याला खूप एनकरेजमेंट करत आहे. जर असा नसता त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही या, तुम्ही बसा आणि हनुमान चालिसाचं वाचन करा. मी जरी नाही केला तुम्ही वाचन करा आणि तुम्ही बसून शांततेने तुमचं स्वागत करू. हे शब्द मुख्यमंत्रीचे पाहिजे. तो असते मुख्यमंत्रीच्या पेशन्स आणि मॅच्युरिटीचे शब्द जे त्यांनी एकही दिवस एकही वेळीच वापरली नाही. आणि बरेचसे मी सिनियर लीडर तिथे पाहत आहे ज्यांना खाली बसतानाही त्रास होत आहे, त्यांना एवढीच विनंती आहे, एवढा कष्ट केल्यापेक्षा, एवढे लोक महाराष्ट्रावरनं बोलवण्यापेक्षा 2 कदम मातोश्रीच्या आतमध्ये आणि मुख्यमंत्रीला विनंती करा की एवढा गोंधळ कायला करता, आपली महाराष्ट्राची सुव्यवस्था कायला बिघडताय. बरेचशा गोष्टी पोलीस डिपार्टमेंट आली, त्यांनी नोटिसा दिल्या, तुम्ही घरून बाहेर निघू नका, तुम्ही तिथपर्यंत येऊ नका.
पण आम्ही आम्ही बोललेलो आहे की मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार आणि हनुमान चालिसाचं वाचन करणार. आता हे पाहावं लागेल की शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालिसाच्या नावामध्ये स्मरण करण्यामध्ये दम आहे. हे दोन्ही गोष्टी पाहावं लागेल. आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजी हिंदुत्ववादी विचारांना कुठे ना कुठे खूप मागे ज्या दिवशी आमचे बाळासाहेब ठाकरे निघून गेले त्यांच्यासोबत त्यांची विचारधारा ही सुटली हे स्पष्ट होत आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी स्पष्ट झाला आणि आज हनुमान चालिसा नवनीत राणा रवी राणा हे हनुमान चालिसा वाचण्याकरिता उद्या आम्ही पोहोचणार आहे. पण आजपासून त्यांची तयारी आणि त्यांचे नारेबाजी सुरू आहे. मला वाटते मुर्दाबाद जर लावायचं असन कोणी जर देवाचं नाव स्मरण करत आणि त्याच्यासाठी मुर्देबाद आहे तो नवनीत राणा रवी राणा मुर्दाबाद आहे. आणि माझे धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मला कोणी थांबू शकत नाही. असे किती लाखो लोक जरी आले तर मी थांबणार नाही आणि थांबली नाही. प्रसिद्धीचा स्टंट करताय असा तुमच्यावर मोठा आरोप होता. मला असं वाटते आता काही आमचे इलेक्शन्स नाही आहे, नाही लोकसभा आहे नाही विधानसभा आहे. तर मला असं वाटते जर मला हे सगळं पॉलिटिकल गेन काही करायचं असतं तर मी माझे इलेक्शनची वेळ पाहून मी केलं असतं. मला काही गरज नाही आहे आणि मी निर्दलीय असेच निवडून नाही आली त्यांनाच पाडलाय. माझे अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढी एवढी इतिहास होती शिवसैनिकाची त्याच पक्षाचे उमेदवाराला पाडून मी इथपर्यंत आलेली आहे. तर मी लोकांसाठी जे कामं करते त्यांनी मला शिकू नये की पॉलिटिकल कशी मायलेज दिली पाहिजे. आम्ही स्वतः निर्माण केलाय बाळासाहेबांच्या विचारावर आणि त्यांची लढाईमुळे ते आज इथे मुख्यमंत्रीच्या पदावर बसलेले आहे. कोण कोणाचा फायदा घेते आणि लाभ घेते ते त्यांनी मला शिकवणी त्यांनी घेतलेलं. आम्ही स्वतः आमचं भविष्य निर्माण केलं आहे. लोकांमध्ये राहून 16 तास काम केले म्हणून मी आज खासदार झाली आहे. कोणाचे भरोसे आणि कोणाच्या पाठिंबा पाठिंबा आहे हे सगळे जे स्टंट चालू आहे त्याला संजय राऊत म्हणतात भाजपचा पाठिंबा. मला असं वाटते संजय राऊत ज्यांना मी पोपटच म्हणते सकाळ उठल्याबरोबर पत्रकारांना बोलवणं आणि काही ना काही भाषा बोलणं त्याच्यात काही तथ्य नाही आहे. ते जरी किती म्हणत असन की आम्ही देवाचं नाव स्मरण करत आहे म्हणून आम्ही भाजपाच्या बाजूनी आहे. आम्हाला कोणाच्या बाजूनी जाण्यासाठी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी कोणी शिकवू नये. कोणाचा आहे आम्ही इंडिपेंडंट लढतो आहे आणि आम्ही सोमवारी सुद्धा लढणार आहे. तुम्ही ज्याच्या भरोसे आम्हाला सांगत की भाजपचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे. तुम्ही कोणाच्या भरोसे निवडून आले आहे. तुमचे मेंबर किती लोक भाजपच्या भरोश्यात गेले आहे. बाळासाहेबांची एवढी फोटो होती लोकसभामध्ये आणि मोदी साहेबांची एवढे मोठे पोस्टर लावले आणि म्हणून तर तुम्हाला मतं भेटले. आता येणारे भविष्यामध्ये जसा नोटापेक्षा कमी मतं तुम्हाला गोव्यात भेटलेले आहे त्या कम्पॅरेटिव्हली जर आपण पाहिलं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती शिवसैनिकांसोबत कुणाच्याही घरावर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणं हे काही हिंदुत्व नाही असं शिवसैनिक म्हणतात. काय गरज आहे हनुमान चालिसाचं पठण करण्याची आणि दुसरं कायदा सुव्यवस्था त्यामुळे बिघडते. तुम्ही ज्या पद्धतीने आताही म्हणतात की आम्ही तिथे जाणार तुमच्या घराबाहेर पोलीस आहेत शिवसैनिक अजून जमलेले आहेत. कायदा सुव्यवस्था आज बिघडली तर उद्या पण बिघडणार. मग याला जबाबदार तुम्ही गॅस पेट्रोल डिझेल वाढ बद्दल काय बोलत नाही आणि हे सगळं आंदोलन पहिला बोला ना. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहे बाळासाहेबांचे जर आपण सगळे भाषणं पाहिले पहिल्या दिवशीपासून जे मंचावर लाखो लोकांचे समोर ते नेहमी आवाहन करत होते की मी माझे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत आहे. त्यांना मी कोणाला घाबरणार नाही. पाकिस्तानाला खुल्ला आवाम त्यांनी ऐलान केला होता तेव्हा ते लढले. तर आम्ही आमचे धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये सुव्यवस्था कुठे बिघडते तेव्हा नाही बिघडली. तर आमच्या म्हणण्याने काही सुव्यवस्था बिघडणार मला वाटते देशापेक्षा जास्त जे मी बोलू शकते ज्या क्षेत्राला ज्या राज्याला मी रिप्रेझेंट करते तो माझा महाराष्ट्र आहे. माझं घर सुरक्षित राहायला पाहिजे. संकट हा माझे महाराष्ट्रातून हटला पाहिजे. त्याच्यासाठी मी हनुमान चालिसाचा पाठण जे प्रथम नागरिक आहे पूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्या घरासमोर याच्यासाठीच करत आहे. जे 7.5 आणि शनी आमच्या महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे त्या मुख्यमंत्रीच्या घराबाहेर म्हणून करत आहे. माझं म्हणणं आहे हनुमान चालिसा वाचायला हरकत काय. शिवसैनिकांनी हनुमान चालिसा मातोश्री वाचणे या उद्धव साहेबांनी वाचणे ते जर वाचली तर महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठिंबा करणार आहे का. वाचावं किंवा काय वाचू नये हे संविधान त्याला ज्याला त्याला दिलेला अधिकार आहे. कुणाच्या घरावर जाऊन वाचणं तो घर नाही आहे. मातोश्री हे श्रद्धाचं स्थान आहे आणि पवित्र स्थान आहे.
त्या पवित्र स्थानी जे महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षांपासून चालू आहे ते थांबवायचं असेल तर हनुमान चालीसा वाचण्याची गरज आहे. सांगा तुम्ही आतमध्ये येऊ द्या म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन वाचन करण काय आहे त्याच्यात? आम्ही तर आमच्याकडे सत्य अरे स्वागत बाबा, केलं. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, टेररिस्ट आहे काय? हातात तलवार थोडी. आम्ही बुक आणि हनुमान चालिसाची बुकच घेऊन जाणार आहे आणि वाचन जर ते वाचले मला वाटतं त्यांना महाराष्ट्रात इतर प्रश्न आहेत त्या इतर प्रश्नावर देखील बोलणार आहात का? 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2019च्या आधी तुमचं एक वाक्य होतं की जय श्रीराम म्हणायला संसद ही काही योग्य जागा नाही. तुमचा हा व्हिडिओ आता व्हायरल केला जातोय. मी आपल्याला याच्यावर उत्तर देते ताई. संसद हा लोकतंत्राचा सगळ्यात मोठा मंदिर आहे. जेव्हा आम्ही तिथे जातो तो लोकांचे न्यायाचे विचारां घेऊन आम्ही तिथे जातो आणि त्या प्रश्नावर आम्ही तिथे बोललो पाहिजे. तिथे कोणतेही धर्माचा प्रचार प्रसार होऊ नये, त्याच्यामध्ये आतमध्ये काही डिस्कशन होऊ नये हे माझा शब्द होता. पर्टिक्युलर एक विषयाला घेऊन या एक धर्माला या एक देवाला घेऊन मी काही शब्द विधान केलेलं नाही. कोणी इथून दुसरा एक शब्द बोलून देवाचं नाव, कोणी इथून. मी म्हटलं तिथे आम्ही गेलो आहे लोकांचे हितासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. ते विषय तिथे झाले पाहिजेत. म्हणून आज आम्ही जे आमचे धर्माचा प्रचार प्रसार आहे आम्ही बाहेर येऊन त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करत आहे, लोकतंत्राचे मंदिरामध्ये नाही. तुम्ही राष्ट्रवादीचा सपोर्ट घेऊन अमरावतीला रेड कार्पेट टाकलं होतं हनुमान जयंतीच्या शिवसेनेला. हिंदीमध्ये दाखवून बोलतायत. शिवसैनिक म्हणतात की आमच्या बरोबर येऊन सोबत वाजू ना, चला उद्या येऊन जा 9 वाजता सोबत वाजू. आम्ही येणारच आहे. आम्ही त्यांनी या आम्ही या सोबत मिळून वाचू म्हणा. सागर जे कबीर तिरू लोक उजागर, जे तिरून लोक उजागर करण्याची गोष्ट आहे. जर मुख्यमंत्रींनी मला 4 ओळ्या सांगून दिल्या तर मला वाटते हनुमान चालिसाचं पूर्ण वाचणं काही गरजेचं नाही. त्यांना फक्त 4 लाईन त्यांनी मुखपाठ सांगून द्यावं, त्यांना आठवते. फक्त बाळासाहेबांच्या विचारावर आजपर्यंत ते मुख्यमंत्री आणि मंत्री त्यांचे मुलं झालेले आहे. मला वाटते ते लाभ घेण्याची सवय उद्धव ठाकरे साहेबांना आणि त्यांची पिढीला आहे, आम्हाला नाहीये. हिंदी में कौन है और हिंदी में रवि जी आप लोग मुंबई आए, मुंबई पुलिस ने नोटिस भी दिया आप लोगों को, इसके बावजूद भी आप लोग क्या कल मातोश्री जाने वाले हैं या अपने प्लान को कैंसिल कर रहे हैं? हमारा भक्ति भाव से बाला साहब ठाकरे हमारे हृदय में, मातोश्री हमारा श्रद्धा स्थान है. मैंने एक ही मांग की थी कि हनुमान जयंती के शुभ पर्व पे वहाँ पे उद्धव साहब ने मातोश्री पे हनुमान चालीसा पढ़ना चाहिए और महाराष्ट्र के सुख शांति के लिए और उनके ऊपर जो ग्रहण चल रहे, 7.5 चल रही है, संकट चल रहे, उसमें से मुक्ति के लिए हनुमान चालीसा पढ़ना उनको जरूरी है. पर हनुमान जयंती के शुभ पर्व उन्होंने हनुमान चालीसा न पढ़ते हुए वहाँ हमारा विरोध किया, हनुमान चालीसा का विरोध किया, नारेबाजी थी हमारे खिलाफ और हमने राह देखा 12 बजे तक रात को हनुमान जयंती के दिन कि कहीं ना कहीं बाला साहब के विचारों पे हनुमान चालीसा पढ़ेंगे और हनुमान जो महाराष्ट्र के किसान है, मजदूर है, बेरोजगार है, महाराष्ट्र में जिस तरह से परिस्थिति चल रही है उसमें से बाहर निकलने के लिए हनुमान चालीसा पढ़ेंगे. पर उन्होंने वहाँ हनुमान चालीसा पढ़ी नहीं और हमारा विरोध किया. तो मुझे लगता है कि आज हम लोग यहाँ पे जो आए, हमको बार बार बोला गया कि मुंबई में पैर रखो. मुंबई हमारे महाराष्ट्र की राजधानी है, हमारी मुंबई सबकी जान है और मुंबई की जो नागरिक है वो सभी हमारा परिवार है. और मुझे लगता है यहाँ पे पैर रखना और किसने नहीं रखना, ये जो उन्होंने ऐलान किया था उसके लिए हम यहाँ पे आए और वहाँ पे कल 9 बजे हम हनुमान चालीसा पढ़ने जाएंगे. पुलिस को पूरा सहकार्य करेंगे. हमारे जितने कार्यकर्ता महाराष्ट्र से आ रहे हैं उनको मैं आपके माध्यम से कहना चाहूँगा कहीं भी कायदा सुव्यवस्था नहीं बिगड़ना चाहिए, पुलिस को तकलीफ नहीं होना चाहिए, यहाँ के लोगों को तकलीफ नहीं होना चाहिए और कोई भी लोग यहाँ नहीं आना चाहिए. इससे मैं आपके माध्यम से आह्वान करूँगा. और हनुमान चालीसा इतना विरोध करने का उद्धव जी का क्या कारण है? मुझे लगता है कहीं ना कहीं बाला साहब के विचारों का विसर उनको पड़ा है. बाला साहब के विचारों को काजू में रख के महाविकास आघाड़ी के विचारों पे चल रहे हैं, इसीलिए आज यहाँ हनुमान चालीसा का विरोध हो रहा है और कल हम जाएंगे. इसमें बताया जाए शिवसेना बोले कि हनुमान चालीसा का विरोध नहीं करे, बोले कि आप अपने घर में पढ़े, मातोश्री की बात पढ़ने का. देखिए उन्होंने बोला हमारे घर पे पढ़ो, हमने हनुमान जयंती के दिन पढ़ा. हमने बोला था महाराष्ट्र के अंदर जिस तरह से परिस्थिति है, जिस तरह से विघ्न चल रहे, 7.5 चल रही है और महाराष्ट्र में सब कुछ 2.5 साल से ठप्प पड़ा हुआ है. मुख्यमंत्री जी अगर 2 साल 2.5 साल मंत्रालय जाते नहीं, विदर्भ के कोई जिले में आते नहीं, किसानों के बांध पे जाते नहीं और हमारे जैसे आमदार खासदार मंत्रियों को मिलते नहीं, तो मुझे लगता है महाराष्ट्र में मुख्यमंत्री है या नहीं है, ये सवाल महाराष्ट्र की जनता का है. और आज हम हनुमान चालीसा इसीलिए पढ़ने आए हैं कल कि यहाँ पे सुख शांति के लिए, विकास के लिए
जनता के हित के लिए और जनता के सभी प्रश्न छोड़ने के लिए हनुमान चालीसा, हमारे हिंदू धर्म में जब जब संकट आता है तब तब हम हनुमान चालीसा पढ़ते हैं। वो मुख्यमंत्री ने पढ़ना चाहिए और बाला साहेब ठाकरे के विचारों को जागरूक करना चाहिए। नवनीत जी, पुलिस ने सीआरपीसी के तहत आप लोग को नोटिस दिया है, आप लोग फिर भी उस नोटिस को उल्लंघन करेंगे, फिर भी जाके करेंगे, लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब हुआ तो कौन सा? इसीलिए सबको रोक दिया, हम ही जा रहे हैं। जो एक मिनट सर, आप जैसे आपने बताया है कि हम जब अमरावती से निकलने की आज हमने तारीख दी थी कि आज हम ट्रेन से सब कार्यकर्ताओं के साथ आज निकलेंगे, तो जैसे ही हमें कल पता लगा कि हमें फिर वहाँ पे डिटेन करने वाले, मुझे लगता है लोक प्रतिनिधि की लड़ाई जो रहती है, जो विचारधारा लेके हम आगे बढ़ते हैं, उसका साथ देना ये मुख्यमंत्री जिस महाराष्ट्र से मैं बिलोंग करती हूँ और आमदार जो महाराष्ट्र को रिप्रेजेंट करते हैं, हम रिप्रेजेंट करने वाले लोग हैं, या तो कोई टेररिस्ट नहीं है। हमको पहले आह्वान किया गया कि आप मुंबई में पैर रख के दिखाइए। हमने बोला हमको हनुमान चालीसा पढ़ने के लिए किसी की परमिशन की जरूरत नहीं है, और उसी के अकॉर्डिंगली हमने उनसे तारीख मांगी, उनसे समय मांगा, जो उन्होंने नहीं दिया, इसलिए हमने तारीख और समय दे दिया। और आज उसी के मुताबिक सिर्फ पैर डाल के देखो, हम तो पूरे साक्षात यहाँ पे बैठे हैं और उनके सामने प्रेस कॉन्फ्रेंस भी ले रहे हैं। देखेंगे आगे क्या होता है। मुझे लगता है जो आस्था का विषय, जो धर्म का प्रचार प्रसार करना है, मेरी पहले की पीढ़ी भी, मेरे पेरेंट्स के भी पहले पेरेंट्स ने भी धर्म का प्रचार प्रसार किया, उन्होंने भी किया, मैं भी करूंगी और मेरी आने वाली पीढ़ी भी करेगी, उसके लिए मुझे कोई रोक नहीं सकता। पर रही बात 7.5 और शनि जो मेरे महाराष्ट्र को लगा है, एक व्यक्ति जो महाराष्ट्र को रिप्रेजेंट करता है, मुख्यमंत्री है, प्रथम नागरिक हमारे महाराष्ट्र के हैं, अगर ऐसा लगता है कि 2 साल 2.5 साल वो ऑफिस जाएगा नहीं, एक आधा सादा व्यक्ति अगर 2 साल अपने ऑफिस जाता नहीं है, तो मुझे लगता है कोई उसे पगार भी देता नहीं है। ये बिन काम पगारी हमारे मुख्यमंत्री है महाराष्ट्र में, जो कोई काम किए नहीं है और उसके बावजूद वो इतना सारा 2.5 साल उन्होंने निकाल दिया और हमारे महाराष्ट्र के किसानों को संकट में डाली है, हमारे महाराष्ट्र के बेरोजगारों को संकट में डाली है। रोजगार नहीं है, लोड शेडिंग इतनी बड़ी हुई है कि हमारे जो मंत्री हैं डिपार्टमेंट के, वो बोलते हैं कि 3 पूरी महाराष्ट्र अंधेरे में भी जाएगी तो किसी में भी शॉक नहीं होना चाहिए, बिकॉज ये सिचुएशन हमारे महाराष्ट्र में ये डिपार्टमेंट की है। पहली बात तो ये सब चीजें, ये सब चीजों पे उत्तर देना चाहिए। और बिन पगारी तो मुख्यमंत्री हैं। आज मुझे लगता है जो हमने कहा है, पुलिस ने जो हमको नोटिस दी है कि आप सुव्यवस्था बिगाड़ने का प्रयत्न ना करें, मुझे लगता है हम तो अभी फिलहाल 2 ही जने प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं। अगर सुव्यवस्था कोई बिगाड़ रहा है तो वो शिव सैनिक बिगाड़ रहे हैं, और उनके पीछे जिनका सपोर्ट है वो है मुख्यमंत्री साहब। अगर इतना विरोध सिर्फ हनुमान चालीसा को क्या है, क्यों है, ये उत्तर उन्होंने देना चाहिए। जिस विचारधाराओं पे आज तक उन्होंने अपनी पॉलिटिकल रोटियां सेकी हैं, जिनकी तीसरी पीढ़ी भी आज मंत्री है, जो मंत्री बनकर अपना राज पूरा महाराष्ट्र में दिखा रहे हैं, उन्होंने ये बताना चाहिए कि वो अपनी विचारधारा बाला साहब जो दी हुई थी वो कहीं ना कहीं भूल गए हैं। तो मुझे लगता है 7.5 और संकट मेरा महाराष्ट्र का है, उसके लिए हनुमान चालीसा बोलने के लिए या पाठन करने के लिए मुझे कोई रोक नहीं। शिव सैनिकों का कहना है कि वहां जाएंगे तो अपने तरीके से आप लोगों का स्वागत करेंगे, प्रसाद देंगे, हनुमान बना देंगे आप लोगों को। मुझे लगता है शिव सैनिकों का इसी तरीके से बहुत सालों से यही काम रहा है, सिर्फ धमकियां देना और धमकियां लेके तोड़ी बहादुर धमकियां, यही काम शिव सैनिक ने बहुत सालों से कर रही है। और अब तो मुख्यमंत्री हैं तो ज्यादा पावर आ गया है, तो मुझे लगता है वही शब्द उनके जो मुख्यमंत्री बोलते हैं वही शब्द शिव सैनिकों के जबान पे। और बाला साहब के विचार अगर रहते तो हनुमान चालीसा का विरोध कभी शिव सैनिक, जो रियल शिव सैनिक है, जिसने ग्राउंड पे काम किया है, जो ग्राउंड से शिवसेना का निर्माण किया, वो एक भी शिव सैनिक यहाँ पे नहीं है जो नारे मुर्दाबाद। संजय राउत का कहना है कि बीजेपी की लिखी हुई स्क्रिप्ट है, आप लोग संजय राउत के बारे में कहूंगा, मुझे के बारे में क्या बोलना है, रोज ही पोपट जैसे बोलते बेचारे, कुछ मिर्ची दे दो तो शांत तो बैठेंगे थोड़ा सा। नहीं, संजय राउत जी नागपुर में जो गए हैं, उनको मालूम है अमरावती में शिवसेना बची नहीं है। उन्होंने जाते ही मीटिंग लिया शिवसेना की कि वहाँ पे रेलवे स्टेशन में आमदार रवि राणा, नवनीत राणा जाएंगे तो उनको रोको, और नागपुर से वो लोग भेजने वाले थे। मुझे लगता है मुझे रोकने के लिए, हमको रोकने के लिए संजय राउत को नागपुर भेजा गया है मातोश्री से, और उद्धव जी ने भेजा है। और उसकी बैठक ही उन्होंने पहले सुबह वहाँ पे ली कि अगर मुंबई के लिए जाते तो रेलवे स्टेशन रोकने के लिए नागपुर से शिवसेना जाने वाले थे। अगर संजय राउत को हमको रोकने के लिए नागपुर जाना पड़ता है, ये परिस्थिति शिवसेना की।
मातोश्री गए और कानून व्यवस्था बिगड़ी अगर रवि जी, तो जिम्मेदार कौन होगा फिर? आप लोग या शिवसेना, कौन जिम्मेदार होगा? अभी राज्य के मुख्यमंत्री है, राज्य के मुख्यमंत्री मातोश्री पे बैठे हैं। मातोश्री हमारा श्रद्धा स्थान है। बाला साहब ठाकरे हिंदुत्व का एक हमारे हृदय में है और मुझे लगता है उन्होंने खुद अभी बोलना चाहिए कि शिव सैनिक और वो खुद मिलके आओ, आप सब मिलके और वहाँ पे जाके हनुमान चालीसा पढ़ो। इसको बोलते हैं मुख्यमंत्री का फर्ज। अगर मुख्यमंत्री ने हिंदुत्व पूरा छोड़ दिया है और हिंदुत्व को सिर्फ वोटिंग के लिए, वोट मांगने के लिए ऐसे इस्तेमाल करना है तो बात अलग है। आने वाले टाइम में हिंदू भी उनको बताएंगा कि वोटिंग के टाइम पे हमारा यूज नहीं, हनुमान चालीसा के टाइम पे हमारा यूज है। अगर कानून व्यवस्था कल खराब होती है तो उसका तो जिम्मेदार शिव सैनिक होंगे और मुख्यमंत्री होंगे। हम शांति के मार्ग पे आए लोगों को भी रोक हैं दिया और हमने तो अपने लोगों को आह्वान किया है कि जहाँ पर आपके माध्यम से मैं आह्वान फिर करना चाहूंगी, जहाँ पर भी हमारे कार्यकर्ता और राम भक्त हैं और हनुमान संकट मोचन जी के भक्त हैं, जो भी आने की तैयारी कर रहे हैं और जो मुंबई से भी जितने भी भक्त आने की तैयारी में थे, उनको मैं यही आह्वान करूंगी कि मुंबई की सुव्यवस्था बिगड़नी नहीं चाहिए। जहाँ पर है वहाँ पर ही आप थमिए। हम दोनों पर ये बात जरूर है कि हम दोनों जाएंगे और शांति के मार्ग पे हनुमान चालीसा का पाठन हम जरूर करेंगे। अगर हिंसा और कुछ होता है तो इसकी पूरी जिम्मेदारी मुख्यमंत्री और मुख्यमंत्री के आदेश पे चलने वाले शिव सैनिकों की होगी। ये हनुमान चालीसा पढ़ना और मुख्यमंत्री मतलब महाराष्ट्र की साढ़े दूर करने की जो बात कर रहे हैं, सेना का कहना है कि ये महज पब्लिसिटी स्टंट है, आप पब्लिसिटी करने के लिए इस तरह की बातें कर रहे हैं। इस पर आपका क्या? हनुमान चालीसा का इतना विरोध क्यों कर रहे हैं? पहली बात, पहली क्वेश्चन, अगर पब्लिसिटी है तो महाराष्ट्र की जो परिस्थिति आज है, आज पूरे हिंदुस्तान में महाराष्ट्र राज्य में 2-2.5 साल से मेरे को लगता नहीं कोई भी राज्य में महाराष्ट्र का मुख्यमंत्री या राज्य का दूसरा मुख्यमंत्री अपने मंत्रालय गया नहीं, कोई राज्य के कोई जिले में गया नहीं, किसी तरह का डेवलपमेंट करता नहीं है, किसी एमएलए एमपी मिनिस्टर को मिलता नहीं है। अगर ऐसी परिस्थिति और मुख्यमंत्री की है तो उस विघ्न से बाहर निकलने के लिए पूरे शिव सैनिकों ने मातोश्री पे बाला साहब के विचारों को जागरूक करने के लिए हनुमान चालीसा पढ़ना चाहिए और मुझे लगता है ये महाराष्ट्र की आज जरूरत है। अगर इस संकट से मुक्त होना है तो हनुमान चालीसा पढ़णं जरुरी तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलात, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, आता महाविकास आघाडीविरुद्ध मला असं वाटते की शिवसेना भाजपची युती होती आणि भाजपच्या भरोश्यावर शिवसेना निवडून आली आणि महाविकास आघाडीच्या भरोश्यावर ते मुख्यमंत्री झाले आणि शिवसेनेला पूर्ण चॉकलेट दिलं त्यांनी आणि अशा प्रकारचा खंजीर खुपसून भाजपच्या पार्टीमध्ये खंजीर खुपसून शिवसेनेनी मोठा घात केलेला आहे। राष्ट्रवादी विरोधात बेईमानी नाही का? कशी बेईमानी? अपक्ष आहे आम्ही सारखं बाहेर आम्ही लोकांकडे लढतो। हिंदूंचे मतं घेतले आणि हनुमान चालीसा विरोध करतात। अरे बाबा, हिंदूंचे मतं घेतले आणि हनुमान चालीसाचा विरोध करतात। हिंदूंचे मतं घेऊन मुख्यमंत्री हिंदूंचा विरोध करतात। मुख्यमंत्र्यांना पनवती म्हणताय का तुम्ही? 100% मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे हनुमान चालीसा म्हणून, हा सगळ्या गोष्टी करून आपण मुख्यमंत्र्यांना पनवती म्हणताय का असं म्हटलं जातं? मला असं वाटते की ज्या पद्धतीने आपण म्हणत आहे, 2.5 वर्ष जर एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये गेला नाही तर घरात स्वयंपाक होणं कठीण होऊन जाते। महाराष्ट्राची आज तीच परिस्थिती आहे। जेवढेही बेरोजगार आहे, जेवढे शेतकरी आहे, शेतमजदूर आहे आणि डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंट, मग एसटी पकडा तुम्ही, इलेक्ट्रिक वीज डिपार्टमेंट पकडा, शेतकरी पकडा, शेतकऱ्यांच्या बांधावर आजपर्यंत मुख्यमंत्री हे पहिला असं पूर्ण इतिहासामध्ये जो आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती बांधावर तर जाऊ द्या, शेतकरी वाहून गेले, त्यांना पाहायला देवेंद्र फडणवीस फिरले, आम्ही फिरलो, राज्य शरद पवार फिरले 80 वर्षाच्या वय असताना, केंद्र सरकार त्यांना निघाला प्रॉब्लेम। तर तुम्ही मोदींच्या घराच्या बाहेर जाऊन देखील हनुमान चालीसा वाचन मला असं वाटतं दादा, ज्या क्षेत्रात मी रिप्रेझेंट करते, ज्या क्षेत्रात मी लहानची मोठी झाली आणि जे आपण जे प्रश्न विचारत आहे की तिथे जाऊन मी हनुमान चालीसा वाचन करणं, हे इंटरनॅशनली हे प्रॉब्लेम आहे। हे नॅशनली जर प्रॉब्लेम असता तर तिथे जाऊन उद्या देखील शिवसैनिक इकडे उपस्थित राहतील, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं। त्यांना महाप्रसाद हा शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी शिवसैनिक आणि ज्यांच्या आदेशावर शिवसैनिक चालतात ते मुख्यमंत्री जबाबदार असतील, अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना एकूण टार्गेट करण्यात आलं। त्यांना जे बडबडायचे ते बडबडू दे। आमच्यासाठी काय राणा दाम्पत्य हे काय महत्वाचं नाही, पण त्यांच्या आडून जे राजकारण करू पाहतायत, ज्यांना वाटतंय की मातोश्रीवर चाल करणं एवढं सोपं आहे, आम्ही त्यांच्याकरता रस्त्यावर उतरलेलो आहोत।
मातोश्री मी म्हणालो तसं ते प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरासमान आहे आणि म्हणून आमचं त्यांना प्रति आव्हान आहे की वारंवार मीडियाच्या हेडलाईन मिळवण्याकरता आज येतो उद्या येतो असं करू नका. हिंमत असेल तर मर्दासारखे या, कपडे बदलून साडी घालून केस वाढवून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सारखे घाबरटांसारखे येऊ नका. मर्दासारखे दिवसा डोळ्या उद्या 9 वाजताची वेळ दिली आहे ना, 9 वाजता तुम्हाला आमची महिला आघाडी, शिवसैनिक, युवा सैनिक इकडे दिसतील. पाहूया. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल, याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार असतील असं म्हटलेलं आहे. सगळ्या आमने सामने येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आलोत असं त्यांनी म्हटलंय. बघा, त्यांना जे काय म्हणायचे ते म्हणू दे. हनुमान चालिसेचं पठण झाल्यानंतर प्रसाद देणं ही आपली संस्कृती आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यांना प्रसाद देऊ द्या. तुम्ही काळजी करू नका. शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडलाय. शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा शहाणपणा राणा दाम्पत्य म्हणा किंवा भाजपाने करू नये. आज पुनश्च एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाचे नेते राणांना शिखंडीसारखा वापर करून शिवसेनेवर बाण सोडण्याचा प्रयत्न करतायत. शिवसेनेचा धनुष्यबाण एवढं जबरदस्त ताकदवान आहे की अशा शिखंडीचा निपात करतील आणि आपलं जे महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार आहे हे चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील. राणा यांनी जरी ही घोषणा केलेली असली तरी जे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी म्हटलं यांचा बोलवता धणी कोणीतरी वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षामध्ये काही काम केलं नाही असं सुद्धा नवनीत राणा म्हणाले. टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो राणा दाम्पत्यांनी केला. ज्याला कावेळ झालेली असते त्याला सर्वात पिवळं दिसतं. तसं सध्या भाजपाच्या लोकांना महाविकास आघाडी सरकारच्या बद्दल द्वेष आहे, माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल द्वेष आहे. मला त्यांना सांगायचं आहे की या संपूर्ण देशामध्ये भाजपाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा नेमकं ग्राफ काय. आम्हाला अभिमान आहे की आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एवढा सगळा जाच असताना सुद्धा भाजपाच्या केंद्र सरकारने अनेक प्रकारचे त्रास देऊन सुद्धा कोरोनाचा कार्यकाल असो किंवा आत्ता असो अख्ख्या देशामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं त्यामध्ये आपल्या उद्धवजी ठाकरेंचा समावेश होतो. ही जळफळाट खऱ्या अर्थाने भाजपामध्ये आहे आणि मग येणं केनं प्रकारेनं महाराष्ट्र सरकारला त्रास द्यायचा, अडचणी निर्माण करायच्या, शांतता सुव्यवस्थेला भंग कशी पावेल या दृष्टिकोनातून पाहायचं. आता विजेची निर्मिती करत असताना सुद्धा कोळशाचा पुरवठा करायचा नाही आणि वीज भारनियमन लागू द्यायचं जेणेकरून असंतोष लोकांमध्ये होईल. 50,000 कोटीचं जीएसटीचं जे देणं आहे ते द्यायचं नाही आणि अशा प्रकारे चांगलं चाललेलं जे काम आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते कसं बिघडवता येईल ह्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाची ही जी काय कपट नीती चालली आहे त्या कपट नीतीचे 2 मोहरे आहेत, एक राणा दाम्पत्य आणि मनसेचे राज ठाकरे. एकूणच ते विकास कामावर पण बोललेले आहेत. विदर्भामधले अनेक विकास कामं हे प्रलंबित आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांना त्यांनी जबाबदार धरलं. मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्या अगोदर स्वतः ज्या पक्षाची तुम्ही तळी उचलताय त्या पक्षाच्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला काय दिले हे पण सांगण्याची जबाबदारी आहे. जीएसटी जे दिली पाहिजे ती दिलेली नाही. 50,000 कोटी मुंबई महापालिकेसहित इतर महापालिकांचं देणं असलेलं 4,500 कोटी ते दिलेलं नाही आणि एकीकडे वेगवेगळ्या अडचणी निर्माण करायच्या आणि दुसरीकडून अशा पद्धतीने ट्यूट्यू करायची ही राणा दाम्पत्याची सवय. आम्ही फार किंमत देत नाही राणा दाम्पत्याला. आमच्या दृष्टिकोनातून आम्ही कसपटा समान त्यांना मानतो. शिवसेनेच्या दृष्टिकोनातून राणा दाम्पत्य म्हणजे किस झाडकी पत्ती आहे. आम्हाला अजिबात त्यांची किंमत नाही, परंतु त्यांचे बोलविते जे धनी आहेत भारतीय जनता पक्ष यानं मात्र आम्हाला धडा या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये शिकवावाच लागेल आणि त्या अनुषंगाने आम्ही आता रणांगणात उतरलेलो आहोत. आता शिवसेनेची भूमिका काय असेल? शिवसेनेची भूमिका काय असेल? शिवसेनेची भूमिका या महाराष्ट्राचं भलं व्हावं, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्री जे काम करतायत ते सर्व कामं लोकांपर्यंत घेऊन जावीत आणि त्याचबरोबर ही जळमटं जी आहेत फिरतायत त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून द्यावी हे शिवसेनेचं काम आहे. आता पण ठिय्या आंदोलन म्हणजे ठिय्या करून या ठिकाणी बसलायत. आता यापुढे देखील शिवसैनिक या ठिकाणी बंदोबस्त करतील स्वतःच्या पद्धतीने. नाही, हे ठिय्या आंदोलन नाही. मातोश्री आमचं दैवत आहे. दैवताच्या समोर भक्त हे बसतात, त्या दैवताची पूजा करण्यासाठी ते आपण होतं. परंतु
काही जणांना असं वाटलं की आपण मुंबईला जावं, शिवसैनिकांनी जो तयार केलेला जो महाप्रसाद आहे त्या महाप्रसादाचा स्वीकार करावा अशी स्वप्न ज्यांना पडली त्या सगळ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यासाठी आम्ही वाट बघतोय. मुख्यमंत्री 2 वर्ष कार्यालयात आले नाहीत, त्यांना पगार देऊ नका असं म्हणतायत नवनीत. 2 वर्षात कार्यालयात येऊ होतोय ना, पण जिथे बसून महाराष्ट्राचा कारभार प्रगतीकडे नेला आहे ते पाहण्याची दृष्टी तुमची नसेल तर डोळ्यात अंजन घालण्याचं काम शिवसेना नक्कीच करेल. शिवसैनिकांच्या दमाची कोणी परीक्षा घेऊ नये. शिवसैनिकच कायदा सुव्यवस्था बिघडवतायत अशा पद्धतीनं आंदोलन करत असं त्यांचा आरोप आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची ज्यांनी सुपारी घेतलेली आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे जे सगळे चाळे केले जातात हे चाळे माकड चाळे आहेत. त्यामुळे त्या माकड चाळ्यांना वेळीच थांबवणं ही काळाची गरज आहे. अजून पण इथेच थांबणार आहात? अजून पण इथेच थांबणार आहात? पुढची रणनीती काय असेल? पुढची रणनीती की शिवसैनिक वेळेला घाबरत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी काही टाइम लिमिट्स नाहीये. शिवसैनिक हा पूर्ण कायमस्वरूपी समाजसेवेला वाहून गेलेला शिवसैनिक आहे. त्यामुळे त्याला काही वेळकाळीचं बंधन तर नसतं, परंतु ज्यांना कोणाला आव्हान देण्याची दुर्बुद्धी सुचली असेल तर त्याचा मुकाबला करणे शिवसैनिकाचं कर्तव्य. मात्र मोदीजी यांचे फोटो दाखवून शिवसेनेचे आमदार खासदार बनले तसे देखील आरोप त्यांनी अजित पवार साहेबांच्या मेहरबानीवर ज्यांनी आपली पोळी भाजून घेतली त्यांनी हे शहाणपणा शिवसेनेला शिकवू नये. पण आता पुढची भूमिका आहे. नीट बाईट घ्या तर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना हा संघर्ष काही शमण्याचं नाव घेत नाहीये. एका बाजूला उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाण्याचा निर्धार राणा दाम्पत्यानं बोलून दाखवलाय. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करू असं त्यांनी म्हटलंय. दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं प्रति आव्हान दिलंय, या तुमच्या महाप्रसादाची तयारी सुरू आहे. त्यामुळे आव्हान प्रति आव्हान हे दोन्ही बाजूनं दिलं जात आहे. आजची परिस्थिती सगळी पाहता पोलिसांनी सुद्धा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठी नोटीस बजावलेली आहे राणा दाम्पत्याला. तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीच्या बाहेर आज शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमले आणि त्यांनीही राणा दाम्पत्याला रोखण्याची पूर्ण रणनीती आखलेली होती. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. आणि इतर निर्बंधांमुळे परदेशातील सुट्टीतील सहलींसाठी पर्याय म्हणून काही लोक हंगामी कॉटेज खरेदी करताना दिसत आहेत. युनायटेड स्टेट्समधील बहुसंख्य लोक विमान आणि इतर सामायिक वाहतुकीवरती प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मास्कची आवश्यकता आहे याचं समर्थन करतायत असं सर्वेक्षणामधून आढळून आलंय. द असोसिएटेड प्रेस NORC सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्चनं हे सर्वेक्षण केलंय. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 56% लोक विमानं, ट्रेन आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये या दरम्यान मास्क घालणं आवश्यक आहे असं म्हणतायत. तर 24% लोक मास्कचा विरोध करतायत आणि 20% लोक जे म्हणतात की कुठल्याही प्रकारे मत नोंदवू इच्छित नाहीत. मिशिगन स्टेट सेंट मॅलरी मॅकमॉरो यांनी मंगळवारी लॉन्सिंगमधील कॅपिटल फ्लोअरवरती भाषण केलं. लॉयल ओकमधील डेमोक्रॅट मॅकमॉरो यांनी रिपब्लिकन स्टेट सेन लानाथॉस यांनी निधी उभारणीच्या ईमेलमध्ये केलेल्या दाव्यांपासून स्वतःचा बचाव केला. मॅकमॉरोंच्या राज्य सिनेटच्या मजल्यावरील केलेल्या या 5 मिनिटांच्या भाषणानं देशभरातील मित्रपक्षांनी त्यांची प्रशंसा केली. एका 51 वर्षीय व्हर्जिनियन व्यक्तीवरती ड्रग्जचं सेवन करून वाहन चालवल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर गुरढोर रस्त्यावरून जात असताना त्यांना धडक या वाहनानं दिली. शिकागोच्या नैऋत्येला सुमारे 35 मैल अंतरावरती असलेल्या जोलियटमध्ये आंतरराज्यीय महामार्ग क्रमांक 80 वरती हा अपघात घडला. इलिनॉय राज्य पोलिसांच्या म्हणण्यानुसार अपघात टाळण्यासाठी वेग कमी करणं अपेक्षित होतं, मात्र त्यामध्ये यश आलं नाही आणि लेनचा अयोग्य वापर केल्याबद्दलचे दाखले देण्यात आले. त्या व्यक्तीला जीवघेण दुखापत झाली असून उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे गुरं राखणाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. ब्युनॉस आयर्सच्या मध्यभागी असलेल्या एका गरीब भागात स्टीफॅनो बोनिनी हे न्यू जर्सीच्या वोबोकेन येथील स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथल्या स्कूल ऑफ
बिझनेसमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यांचं संशोधन हे कॉर्पोरेट वित्त, उद्यम भांडवल आणि वर्तणूक वित्त यावरती केंद्रित आहे. त्यांनी इलॉन मस्क आणि त्यांच्या ट्विटर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असलेला चालू आर्थिक नाट्यासंदर्भात भाष्य केलं. तर बोनिनींनी मस्कसाठी उपलब्ध असलेले पर्याय सांगितले. त्याचसोबत टेकओव्हर बोलीवर ट्विटरचे संचालक मंडळ कशी प्रतिक्रिया देत आहेत आणि मस्कचं लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्व या व्यवहारामध्ये कसं सामील आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. डॉक्टर सुमुदो आटापट्टू या संशोधन केंद्राच्या संचालिका आणि विस्कॉन्सिन मेडिसिन लॉ स्कूल विद्यापीठातील मानवी हक्क कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक आहेत. डॉक्टर आटापट्टू यांनी हवामान बदल आणि मानवी हक्क यांच्यामध्ये काय संबंध आहेत आणि हवामान बदलामुळे त्या अधिकारांवरती कसा परिणाम होतो यावरती चर्चा केली. जेव्हा हवामान बदलाचा प्रश्न येतो तेव्हा मानवी हक्कांचा सर्वात जास्त प्रश्न कोणते आहेत आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी देशांना आता काय करण्याची आवश्यकता आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. सायरन आणि स्फोटांच्या आवाजामध्ये क्रेमस्टॉसमधील नागरिक अखेर मिळेल त्या वाहनानं मदत केंद्रांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून धर्मादाय संस्थेच्या स्वयंसेवकांनी अन्न आणि आरोग्यदायी उत्पादनं तसंच औषधांसह पिशव्या तयार करून त्याचं वाटप सुरू केलंय. अहोरात्र या मदतीचा ओघ सुरू आहे. क्रॅम्टोसवरती अनेक आठवड्यांपासून रशियन सैन्यानं हल्ला सुरू ठेवलाय. शहराच्या जवळपास 70% रहिवाशांनी संघर्षामुळे पलायन केलंय. ते देशाच्या पश्चिमेकडे किंवा परदेशात राहणे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमदार रवी राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याचं सांगितलं. पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे शिवसैनिक आमच्यासोबत हनुमान चालीसा म्हणतील, त्याचं पठण करतील असं रवी राणा म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिकांना विसर पडल्याचं वक्तव्य सुद्धा रवी राणांनी केलं. 100 धमक्या मिळाल्या तरी हनुमान चालीसा वाचणार हे त्यांनी स्पष्ट केलंय, निर्धार व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकट ओढवत आहेत. हे विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी असं रवी राणांचं म्हणणं आहे. त्या हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर काही जे शिवसैनिक आहे की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहीत नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते, ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर, त्या ठिकाणी आमचा विरोध केला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्याच दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. खऱ्या अर्थानं 7.5 या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता इथे जाणार आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149च्या कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, तिथे कायदा सुव्यवस्था बिघडेल. सरकार तुमची आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्ही दबाव टाकाल, आम्हाला डिटेन कराल, आम्हाला अंदर टाकाल, पण मला असं वाटते जय श्रीराम आणि बजरंगबलीचं नाव घेताना आम्हाला कोणी थांबू शकत नाही. आम्ही हनुमान चालीसा इथं वाचू आणि जे पोलिसाचं जे काम आहे, पोलिसांना जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं मी प्रामाणिकपणे आम्ही करणार आहे. आणि पोलिसांनाही विनंती आहे की आमच्याकडून कुठलाही या ठिकाणी गोंधळ होणार नाही, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही. आमचे जे कार्यकर्ते हजारोच्या संख्येमध्ये जे श्रीराम भगवंताचं आणि हनुमान चालीसाचं वाचन करण्यासाठी शांततेनं मातोश्रीवर येणार होते, त्यांना सुद्धा माझा संदेश आहे, कोणीही मुंबईमध्ये येऊ नका. आपल्याला मुंबईच्या जनतेला वेठीस धरायचं नाही आहे. कुठेही जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे, जे शिवसेनेचं नाव घेऊन माझा विरोध करत आहे, जर खरे बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासोबत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचतील. आणि हे सुद्धा आज मी आपल्याकडून आवाहन करतो की जेवढे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून हनुमान चालीसा आणि राम भक्त आणि हनुमान भक्त जे येत आहे त्यांना सगळ्यांना तिथेच थांबा. आपल्याला मुंबईची कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे.
माझं हेच सांगणं आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे जे सैनिक असते तर हनुमान चालिसा त्यांनी वाचू दिला असता, स्वतःही आमच्यासोबत वाचला असता. हनुमान जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी खुल्या मनानं सगळे मिळून आम्ही हनुमान चालिसा वाचला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी, बेरोजगारांसाठी. पण हे जे आहे बाळासाहेबांच्या विचाराचा यांना विसर पडलेला आहे. कुठंतरी महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन हे आमचा विरोध करत आहे आणि हे या महाराष्ट्रामध्ये सगळं हिंदू जो आहे ते खऱ्या अर्थाने सगळं पाहत आहे की अशा प्रकारचं कृत्य जर बाळासाहेब असते तर कधी झालं नसतं. हेच माहीत नाही की मी मुंबईत आलेलो आहे. त्यांनी मला अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याच्या आधी 4 वेळा थांबवलं मला अमरावती. आणि आज मी बजरंगबलीचं नाव घेऊन मुंबईला आलेलो आहे. मुंबईला पाय ठेवून दाखवा त्यांनी म्हटलं होतं. मी पाय नाही, पूर्ण जिवंत इथं उभा आहे. तर मला असं वाटते या ठिकाणी अशा धमक्या हनुमान चालिसा वाचण्यासाठी जर मिळत असाल तर एक वेळाने 100 धमक्या आम्ही पुढे जायला तयार आहे, पण हनुमान चालिसा वाचणार. शिवसेनेनी जे सरकारमध्ये बसली आहे ती भाजपच्या भरोशावरच आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितलेले आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले. सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले आणि आज त्यांनी मला असं वाटते भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करू नये. आम्ही इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट आमदार आहे, अपक्ष खासदार आहे आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा मातोश्री थांबू शकणार नाही, उद्धवसाहेब थांबू शकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचू. शिवसैनिकांच्या भाषेमुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप नवनीत राणांनी केलाय. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू दिला असता तर ही वेळ आली नसती असा टोला त्यांनी लगावलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबणार नसल्याचं नवनीत राणांनी म्हटलंय. आता कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे स्टंट करत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. मंत्री आहे, संध्याकाळी जर पाहिलं त्यांच्या ऑफिसमध्ये तर मला वाटतं जमिनीपासून ते इथपर्यंत फायला असतात. जर एक साधे मंत्रीला, कॅबिनेट आणि राज्यमंत्रीला एवढे फायला जर असल्या साईन करण्यासाठी तर मुख्यमंत्रीला किती काम असले पाहिजे. आणि ते 2 वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जातात तर विचार करा माझी महाराष्ट्र कोणत्या दिशांनी चालली आणि कोणत्या दिशांनी हा उद्धव ठाकरे साहेब तिथे नेत आहे. जेही लोक आम्हाला आवाहन करत आहे, आम्ही नाव स्मरण करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकून लहान ते मोठे आतापर्यंत आम्ही झालेलो आहे. राजकारणामध्ये कसे आपले विचारधारा आपण जिवंत ठेवली पाहिजे. त्यांनी कधीही पदासाठी त्यांनी आपली विचारधारा मरू दिली नाही. त्यांनी विचारधारा समाजासाठी त्यांनी लढाई केली आणि त्यांनी विचारधारा अनुसार शिवसेना निर्माण केली आणि आज त्यांची बाळासाहेबांची 3री पिढी मंत्री म्हणून जगत आहे आणि त्यांच्या राजकीय पोळ्या सुद्धा शिकत आहे. तर मला असं वाटतं कुठे ना कुठे जे आम्ही म्हटलंय की आम्ही हनुमान चालिसा हे मातोश्रीचे बाहेर आम्ही करणार आहे. की मुंबईची मुलगी आहे म्हणून माझा जन्म इथे झालेला, मी मोठी इथे झाली लहानपणापासून आणि विदर्भाची सून आहे. दोन्ही ताकद माझे पाठीशी आणि हनुमान चालिसाची संकट मोचनची ताकद आपल्या पाठीशी राहिली तर मला नाही वाटत शिवसैनिक माझा काही बिघडू शकतात. आणि आज जे भाषा त्यांनी केली आणि याच्या अगोदरी जे भाषा त्यांनी वापरली की तुम्ही मुंबईत पाय टाकून दाखवा, तुम्ही ज्या पायावर आले त्या पायावर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, हे भाषा मला वाटते लोकप्रतिनिधी आणि एक मुख्यमंत्रीचे जर शिवसैनिक आणि मुख्यमंत्रीचे पार्टीचे जर लोक अशी विधानं करत असन तर मला वाटते सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हा शिवसैनिक करत आहे. शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालिसाच्या नावामध्ये स्मरण करण्यामध्ये दम आहे, हे दोन्ही गोष्टी पाहावं लागेल. आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजी हिंदुत्ववादी विचारांना कुठे ना कुठे खूप मागे ज्या दिवशी आमचे बाळासाहेब ठाकरे निघून गेले त्यांच्यासोबत त्यांची विचारधारा ही सुटली, हे स्पष्ट होत आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी स्पष्ट झाला. मला असं वाटते आता काही आमचे इलेक्शन्स नाही आहे, नाही लोकसभा आहे नाही विधानसभा आहे. तर मला असं वाटते जर मला हे सगळं पॉलिटिकल गेन काही करायचं असतं तर मी माझे इलेक्शनची वेळ पाहून मी केलं असतं. मला काही गरज नाही आहे आणि मी निर्दलीय असेच निवडून नाही आली, त्यांनाच पाडलं आहे. माझे अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढी एवढी इतिहास होती शिवसैनिकाची
त्याच पक्षाचे उमेदवाराला पाडून मी इथपर्यंत आलेली आहे. तर मी लोकांसाठी जे कामं करते त्यांनी मला शिकू नये की पॉलिटिकल कशी मायलेज दिली पाहिजे. आम्ही स्वतः निर्माण केलाय बाळासाहेबांच्या विचारावर आणि त्यांची लढाईमुळे ते आज इथे मुख्यमंत्रीच्या पदावर बसलेले आहेत. मला असं वाटते संजय राऊत ज्यांना मी पोपटच म्हणते, सकाळ उठल्याबरोबर पत्रकारांना बोलवणं आणि काही ना काही भाषा बोलणं त्याचं काही तथ्य नाही आहे. ते जरी किती म्हणत असेल की आम्ही देवाचं नाव स्मरण करत आहे म्हणून आम्ही भाजपाच्या बाजूनी आहे, आम्हाला कोणाच्या बाजूनी जाण्यासाठी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी कोणी शिकवू नये. कोणाचा आहे आम्ही इंडिपेंडंट लढतो आहे आणि आम्ही सोमवारी सुद्धा लढणार आहे. तुम्ही ज्याच्या भरोसे आम्हाला सांगत की भाजपचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे, तुम्ही कोणाच्या भरोसे निवडून आले आहे? तुमचे मेंबर किती लोक भाजपच्या भरोश्यात गेले? जर आपण सगळे भाषण पाहिले पहिले दिवशीपासून जे मंचावर लाखो लोकांचे समोर ते नेहमी आवाहन करत होते की मी माझे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत आहे, त्यांना मी कोणाला घाबरणार नाही. पाकिस्तानाला खुल्ला आवाम त्यांनी ऐलान केला होता तेव्हा ते लढले. तर आम्ही आमचे धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये सुव्यवस्था कुठे बिघडते तेव्हा नाही बिघडली, तर आमच्या म्हणण्याने काही सुव्यवस्था बिघडणार नाही. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फ्लोरिडातील फेडरल न्यायाधीशांनी दिलेल्या सार्वजनिक वाहतुकीदरम्यान मास्क सक्तीचे आदेश काढून टाकण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये थोडा गोंधळ आहे. US सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं अलीकडेच 3 मे पर्यंत आदेश हे वाढवले होते मास्क सक्तीचे, ज्यामुळे आता USच्या बहुसंख्य प्रकरणांसाठी जबाबदार असलेल्या कोरोना व्हायरसच्या BA.2 ओमायक्रॉन सब व्हेरियंटचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. पण न्यायालयाच्या निर्णयानं हा आदेश स्थगित करावा लागलाय. फ्लोरिडातील फेडरल न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाचा अर्थ विमानं आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान मास्क घालण्याची आवश्यकता आता संपली आहे. परंतु या सगळ्याचा अर्थ काय काढायचा याबद्दल बरेच प्रश्न निर्माण आहेत. काही एअरलाईन प्रवाशांचं म्हणणं आहे की जेव्हा ते सकाळी फ्लाईटमध्ये चढले तेव्हा या निर्णयानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांनी मास्क घातलेले नव्हते हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. तर डल्लास विमानतळावरती भारतातून परत आलेल्या प्रवाशांनी सांगितलं की त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील दरम्यान एअरलाईन क्रू प्रवाशांना त्यांचे मास्क घालण्यास सांगतायत, त्यामुळे प्रवाशांमध्ये नियमांसंदर्भात थोडासा संभ्रम आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून 2 दिवस भारत दौऱ्यावरती येत आहेत आणि ज्यामुळे दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ होणार आहे. जॉन्सन गुजरातमधल्या अहमदाबाद इथून आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील आणि मोठ्या व्यावसायिक समूहांच्या नेत्यांना ते भेटतील. युकेचे पंतप्रधान गुजरातला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारतातील 5वं सर्वात मोठं राज्य आणि युकेमधील जवळजवळ निम्मी ब्रिटिश भारतीय लोकसंख्या आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान बोरिस यांनी भारतीयांसाठी जास्तीत जास्त व्हिसा देण्यासंदर्भातले संकेत दिलेत. भारतीयांमध्ये गजब कौशल्य असून आमच्या अर्थव्यवस्थेकरता अशा लोकांची कमी असल्याचं बोरिस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतरचा बोरिस यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. याआधी त्यांचा भारत दौरा निश्चित झाला होता, मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलला गेला. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्यास तयारी दर्शवली आहे. युद्ध समाप्तीबाबत आपण चर्चेसाठी तयार असल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं. मात्र रशियाला युक्रेनमध्ये शांतता तोडगा काढायचा आहे यावरती विश्वास बसत नसल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान मसुदा पास केला असून त्याला प्रतिसाद मिळण्याची वाट पाहत असल्याचं पेस्कोवे यांनी सांगितलं. युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडमच्या समर्थनामुळे इतर युरोपीय देशांच्या दबावाखाली जर्मनी हे रशियावरती तेल निर्बंध स्वीकारेल असा विश्वास युक्रेनच्या नेत्यांनी व्यक्त केला. युक्रेनियन लोक युद्धासाठी कायम सज्ज आहेत आणि त्यांनी रशियन सैन्याच्या हल्ल्याला सक्षमपणे तोंड दिल्याचं युक्रेनचे सुरक्षा प्रमुख रोमन डुडिन यांनी म्हटलंय. त्यामुळे रशियन सैन्य पूर्वेकडील शहर ताब्यात घेऊ शकत नाहीत असं देखील त्यांनी म्हटलंय. सर्व युक्रेनियन नागरिकांना धोका नेमका कोणता आहे आणि कसं लढावं याचा पूर्ण अंदाज आल्याचंही त्यांनी म्हटलं. खार्किवला वारंवार रशियन हल्ल्यांचा सामना करावा लागला आणि त्यामुळे आम्ही पुन्हा हिमतीने लढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युक्रेनियन शहरातील मारिओपोलमधील एका शाळेमध्ये विशेष लष्करी मोहीम सुरू करण्यात आली आहे. रशियानं मानवतावादी मदतीचा भाग म्हणून पाठ्यपुस्तकांची मदत केल्याचं सांगण्यात आलं आणि या शाळेत 721 मुलं शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक बँक श्रीलंकेला तातडीची मदत करणार आहे. श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे या देशाच्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सुद्धा श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. एझरा मिलरला मंगळवारी हल्ल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. जस्टिस लीग या चित्रपटासाठी त्याला ओळखलं जातं. बिग आयलंडच्या घरी एकत्र जमायला सांगितल्यानंतर मिलर चिडला आणि एका महिलेवर खुर्ची फेकल्याचा आरोप करण्यात आला. त्याच्या सुटकेसाठी अर्ज करण्यात आलाय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमदार रवी राणा उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याचं सांगितलंय. पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याच दरम्यान आज नेमकी काय घोषणा त्यांनी करण्यात आली त्यांच्याकडून जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर ते जाणार आहेत. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. आम्ही मुंबईत जिवंत पोहोचलो हे त्यांनी सांगितलं. आज बाळासाहेबांनी पठण करू दिलं असतं असंही ते म्हणाले. हनुमान चालिसेसाठी धमक्यांना सामोरं जाऊ. शिवसेना हिंदुत्वाला विसरली आहे. हिंसाचार झाला तर मुख्यमंत्री जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे सीएम झाल्यापासून राज्य संकटात गेलंय. शिवसैनिक आमचं काही बिघडवू शकत नाहीत असं थेट आव्हान त्यांनी दिलंय. संजय राऊत शिवसेनेचे पोपट आहेत. उद्या सकाळी 9 वाजता आता मातोश्रीवर जाण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि तिथे जाऊन ते हनुमान चालीसा पठण करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं सुद्धा थेट आव्हान दिलंय, तुम्ही या, आम्ही महाप्रसादाची तयारी केली. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.